नमस्कार, मी तृप्ती पालकर. शिक्षणाच्या वाटा या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण तंत्र शिक्षणाच्या गुणवत्तेचे महत्त्व या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर संतोष भोसले. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी तुमची सरांबरोबर थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर संतोष भोसले हे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी PhD केलेला आहे. 2011 पासून ते MIT मध्ये जबाबदार व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. गेल्या 25 वर्षापासून अध्यापन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं त्यांचं योगदान आहे. तर आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. तंत्र शिक्षणातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना लायन्स क्लबकडून द्रोणाचार्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, कार्यक्रमामध्ये मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की मराठी किंवा इंग्रजी माध्यम हे तंत्र शिक्षणाच्या अभ्यासासाठी किती महत्त्वाचं आहे? मला असं वाटतं की इंग्रजी माध्यमातून तंत्र शिक्षण घेणं जास्त सोयीचं आहे. त्याचं प्रामुख्याने असं कारण सांगता येईल की जे काही नॉलेज आज तंत्र शिक्षणामध्ये उपलब्ध आहे ते मुख्यत्वे करून इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे, मराठीत ते उपलब्ध नाही आहे. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना परराज्यात किंवा दुसऱ्या देशात पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी जर जायची वेळ आली तर तिथे सगळं इंग्रजीमध्ये असणार आहे. त्यासाठी मुलांना GRE, TOEFL, IELTS यासारख्या एक्झाम पण द्यावं लागतात, जेणेकरून त्यांची इंग्लिश प्रोफिशियन्सी टेस्ट होते. तर तेच जर शिक्षण आपण मराठीतून घेतलं तर यामध्ये आपली मुलं कुठेतरी कमी पडतील असं मला वाटतं. नक्कीच सर, तंत्र शिक्षणाची ओळख ही शालेय जीवनापासूनच जर विद्यार्थ्यांना झाली तर त्याचा काही फायदा होऊ शकतो का? निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो. मला स्वतःला असं वाटतं की शालेय जीवनापासून जर तंत्र शिक्षणाची ओळख झाली तर विद्यार्थ्यांना ॲक्च्युअल तंत्र शिक्षण घेताना त्याचा निश्चितपणे खूप फायदा होऊ शकेल. आत्ता आपण पाहतो बऱ्याच वेळेला की 11वी-12वीला देखील बायोलॉजीच्या ऐवजी काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटर सायन्स ऑप्शनल सब्जेक्ट घेण्याची सोय आहे. तीच सोय जर शालेय जीवनात सुद्धा करून दिली तर त्याचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होऊ शकतो. मी स्वतः याच्यामध्ये इतकं स्ट्रॉंगली बिलीव्ह करतो की आमच्या संस्थेमार्फत आम्ही बऱ्याच वेळा आमचे कॉम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे प्राध्यापक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या शाळांमध्ये जातात, शेजारच्या पाजारच्या खेड्यांमधल्या शाळांमध्ये जातात आणि तेथील विद्यार्थ्यांना संगणक ऑपरेशनाची ओळख करून द्यायचा प्रयत्न करतात. हे विद्यार्थी जेव्हा नंतर ॲक्च्युअल तंत्र शिक्षण घ्यायला पॉलिटेक्निक किंवा इंजिनिअरिंगला येतात तेव्हा या गोष्टी सगळ्या त्यांना माहीत झालेल्या असतात. सर, अभियांत्रिकीनंतर पदव्युत्तर शिक्षणाची गरज तुम्हाला वाटते का? होय, आताच्या काळामध्ये तर पदव्युत्तर शिक्षणाची जास्त गरज आहे असं मला वाटतं. त्याचं एक कारण असं सांगता येईल की जुन्या काळामध्ये जिथे ITIचे विद्यार्थी घेतले जायचे तिथे आता डिप्लोमाचे विद्यार्थी घेतले जातात त्या जॉबसाठी. जिथे डिप्लोमाचे विद्यार्थी घ्यायचे तिथे आता इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी जॉबला घेतले जातात आणि हे मिनिमम क्वालिफिकेशन वाढत चाललेलं आहे. इवन आपण जर टीचिंग प्रोफेशनचा विचार केला तर एकेकाळी BE किंवा BTech झालेला विद्यार्थी हा शिक्षक म्हणून काम करू शकायचा, पण आता त्याचं मिनिमम क्वालिफिकेशन देखील पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणाची निश्चितपणाने गरज आहे. त्याचं अजून एक कारण असं सांगता येईल की तिथे रिसर्चचं ओरिएंटेशनची सुरुवात होते. ज्यांना पुढे संशोधन करायचं आहे, PhD करायचं आहे अशांनी तर पदव्युत्तर शिक्षण घेणे अत्यंत गरजेचे आहे असं मला वाटतं. सर, संशोधन आजच्या काळामध्ये कमी झालेलं आहे का आणि किती टक्के पदव्युत्तर विद्यार्थी या संशोधनाकडे वळतात आणि याची कारणं काय आहेत? संशोधनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आत्ताच्या काळात ते कमी झालं आहे असं म्हणण्यापेक्षा संशोधन आपल्या तंत्र शिक्षणामध्ये पूर्वीपासूनच कमी होतं. ते इनफॅक्ट आत्ता वाढीला लागलेलं आहे. तसं सांगायचं झालं तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या संशोधनाकडे वळणाऱ्यांची संख्या तशी खूप कमी आहे, नगण्य आहे असं म्हणलं तरी चालेल. पण पदव्युत्तर शिक्षणामध्ये संशोधनाची सुरुवात होते आणि तेथून पुढे PhDमध्ये ॲक्च्युअल संशोधन केलं जातं. या विद्यार्थ्यांना जर त्या संशोधनासाठी जर जायचं असेल तर त्यांना तसं कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट अवेलेबल करून देणं हे गरजेचं आहे. तसं इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. या संशोधनासाठी जी इक्विपमेंट लागतात ती खूप हाय एंड इक्विपमेंट असतात. म्हणजे अंडर ग्रॅज्युएटच्या मुलांना प्रॅक्टिकल करण्यासाठी जी इक्विपमेंट लागतात आणि रिसर्चसाठी जी इक्विपमेंट लागतात याच्यात खूप फरक आहे. ती कॉस्टली पण असतात आणि ती कॅलिब्रेट पण करायला लागतात रेग्युलर. तर ही साधारणपणे सगळ्या प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये उपलब्ध नसतात. त्यामुळे देखील कुठेतरी हे विद्यार्थी संशोधनाकडे वळण्याचं प्रमाण कमी झालेलं आपल्याला दिसतं. सर, कॉर्पोरेट क्षेत्रामुळे अभियांत्रिकीनंतर शिक्षकी पेशाकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती फार कमी झालेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने ही कमी झाली आहे आणि त्यावर काय उपाय करता येऊ शकतात? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्राकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, परंतु शिक्षकी पेशाकडे त्या मानाने खूप कमी विद्यार्थ्यांचा ओढा असतो. त्याचं मुख्य कारण असं आहे की
जी नोकऱ्यांची उपलब्धता आहे ती कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात जास्त आहे. त्या प्रमाणात शिक्षकी पेशामध्ये नोकऱ्यांची संख्या कमी आहे. अजून एक दुसरं कारण असं आहे की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगतीची संधी खूप जास्त आहे, जेणेकरून म्हणजे इंजिनियर म्हणून लागतो, मग असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर, जनरल मॅनेजर अशा खूपशा पायऱ्या त्याला चढायला मिळतात कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये. व्हेअरॅज आपण जर शिक्षकी पेशामध्ये जर यायचा विचार केला तर असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर असे 3च लॅडर त्याला चढायला मिळतात. आणि त्यासाठी देखील त्याला हाय क्वालिफिकेशन अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. जसं की इथले प्रमोशन सगळे हे क्वालिफिकेशन बेस्ड आहे. तुम्ही ME असल्याशिवाय, PhD असल्याशिवाय तुम्हाला पुढचे प्रमोशन्स मिळत नाही, जे की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आवश्यक नाही आहे. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये तुमचं क्वालिफिकेशन जरी नाही वाढलं, पण तुम्ही जर युजफुल असाल एखाद्या कामासाठी आणि तुम्ही जर ते काम चांगल्या प्रकारे करून दाखवलं तर तुमचे प्रमोशन्स हे नक्की होतात. आणि अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे सॅलरी स्ट्रक्चर जे आहे कॉर्पोरेट क्षेत्राचं ते फार लुक्रेटिव्ह आहे ॲज कम्पेअर टू टीचिंग प्रोफेशन. तर शिक्षकी पेशाकडे जर जास्त विद्यार्थ्यांनी वळावं असं आपल्याला वाटत असेल तर शिक्षकांच्या क्षेत्रामध्ये सॅलरी स्ट्रक्चर हे कॉर्पोरेट क्षेत्राच्या कम्पेरेबल करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत, मात्र कार्यक्रमात एक ब्रेकची वेळ झालेली आहे. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमात घेतेय छोटासा ब्रेक.